प्राचीन काळातील ही मुंबईतील जोगेश्वरी गुंफा। मात्र स्वार्थी मानवाने या परिसरातली ही जागा बळकावली आहे। जोगेश्वरी गुफेच्या प्रवेशद्वारावर सध्या मी आहे आणि जोगेश्वरी गुफेच्या 100 मीटरच्या परिसरात तुम्हाला कुठलेही बांधकाम करता येणार नाही असं दर्शवणारा, प्रतीकसिद्ध क्षेत्र दर्शवणारा जो एक दगड आहे, जे आपण इथे मार्किंग बघतो आहे, हे सगळे मार्किंग्स असायला हवेत बाउंड्रीजवरती, सीमेवरती। मात्र इथे आपण बघतोय की एका कोपऱ्यात हे सगळे मार्किंग्स पडलेले आहेत। स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेली ही गुंफा सध्या स्वतःचंच अस्तित्व शोधते की काय असा प्रश्न पडतोय। जोगेश्वरी गुंफेमधल्या दक्षिणमुखी गणपतीच्या सभागृहात मी सध्या उभी आहे। या सभागृहाच्या द्वाराला सिंहद्वार असं सुद्धा म्हटलं जातं। जर इथल्या कलाकृतीकडे आपण जरा लक्ष दिलं, तिथल्या मूर्तींकडे अगदी लक्षपूर्वक बघितलं तर लक्षात येईल की इथे जे चित्र रेखाटलेलं आहे ते शंकर पार्वतीच्या विवाहाचे चित्र रेखाटलेलं आहे। अगदी सुंदर कलाकुसर आजही आपल्याला इथे दिसते। मात्र ह्या कलाकुसरीला, ह्या मूर्तींना अवशेष म्हणायला सुद्धा जीवावर येत आहे, इतकी याची अवस्था बिकट आहे। या कलाकुसरीच्या वरती जर आपण बघितलं तर लक्षात येते लेण्यांच्या वरती ही छतामधनं अक्षरशः पाण्याची धार लागलेली आहे। ह्याच सभागृहाच्या वरती अतिक्रमित झोपडपट्टी आहे आणि तिथूनच हे सगळं ड्रेनेजचं पाणी थेट या सभागृहात येतं। जर खाली आपण बघितलं तर मी ज्या ठिकाणी, ज्या सभागृहात उभी आहे, तिथे अक्षरशः तळ साचलेला आहे आणि हाच येण्या जाण्याचा रस्ता आहे इथल्या रहिवाशांचा सुद्धा। ज्या सिंहद्वारावर मी सध्या उभी आहे, या सिंहद्वाराच्या पलीकडे, पूर्व दिशेच्या पलीकडे वस्ती आहे, जिथे 100 मीटरच्या परिसरात खरं तर बांधकाम करायला परवानगी नाही। त्या 100 मीटरच्या परिसरात काय, अगदी जवळच आपल्याला इथे वस्ती झालेली बघायला मिळते आहे। गुंफेत गणपती, महादेव आणि हनुमानाचं मंदिर आहे। मात्र इतिहासातल्या सोनेरी पानांना वाळवी लागते अशी परिस्थिती इथल्या शिल्पांची झाली आहे। ते आख्यायिका आहे की नॅचरल जे आहे ते जोगेश्वरीचे चरण आहेत आणि हे चरण आधी पांडवांपासून तयार झालेले आहेत। ते त्यांनी ह्या चरणाची स्थापना केलेली आहे। विशेष म्हणजे ही जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, मात्र राज्य सरकारने आणि मग SRA ने ही जागा हडपल्याचा आरोप होतोय। स्टेट गवर्नमेंट द्वारा दिए हुए डॉक्यूमेंट्स के आधार पर ही पब्लिक रह रही है। सेंट्रल गवर्नमेंट की जगह है, लेकिन ये सेंट्रल गवर्नमेंट की जगह पर पब्लिक इंक्रोचमेंट नहीं था, जबकि स्टेट गवर्नमेंट द्वारा 7/12 प्रॉपर्टी कार्ड, एनए टैक्स, सिटी सर्वे नंबर, जो भी डॉक्यूमेंट्स चाहिए उसके आधार से यहाँ पर पब्लिक प्राइवेट लैंड भी है, प्राइवेट लैंड के हिसाब से रह रही है। 2004 मध्ये गुंफा वाचवण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी कोर्टात धाव घेतली। कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई झाली, मात्र दिखाव्यापुरतीच। जर रवींद्र वायकर यांची विवादास्पद असलेली ही जर इमारत आपण बघितली, जी अवंता बिल्डर्स सध्या बांधते आहे, तर ही बिल्डिंग आपल्याला जिथे मार्क केलेली आहे की अर्धी बिल्डिंग ही 100 मीटरच्या आत येते आहे। म्हणजे अर्धी बिल्डिंग ही अक्षरशः जोगेश्वरी केवपासून अगदी शेजारी आहे। जर जोगेश्वरी केव्सच्या परिसरावर नजर टाकली तर काही निर्माण कार्य जे आहेत, काही अतिक्रमित झोपड्या असतील किंवा घरं असतील, ही अक्षरशः जोगेश्वरी केव्सच्या, जोगेश्वरी गुफेच्या वरती बांधण्यात आलेली आहे। झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली प्रतिबंधित क्षेत्रात सर्रास इमारती उभ्या केल्या जात आहेत। आता कायद्याचा धाक दाखवून रहिवाशांना त्रास सुरू झालाय। इतना परेशानी है, उसके बावजूद जो भी आता है हम लोग यही सवाल करते कब तक होगा सर, यहाँ पर कब शिफ्टिंग दे रहे हैं आप। यहाँ पेपर भी जमा कर लिए सब, उसके बावजूद भी नहीं दे रहे हैं किसी को। क्या प्रॉब्लम है पता नहीं अभी उन लोगों का। आते हैं सब नेता वगैरह, सब आते हैं, देख के जाते हैं, हाँ हम करेंगे, ये वादा तो करके जाते हैं उन लोग। आम्हालाही वाटतो की हे ऐतिहासिक स्थळ चांगलं राहावं, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पण सहभागी राहतो की आम्हाला जर दुसरी जागा देतात, मोकळी करतात तर आम्ही पण जायला तयार आहे। आम्हाला पण काही त्रास नाही आहे।
मोठमोठी बांधकामं आणि JCBमुळे या गुंफेला तडे गेलेत। इथल्या माणसाचं पुनर्वसन होईलही, पण या वारशाचं काय हा प्रश्न कायम आहे। नैसर्गिक झीज ही प्रत्येक गोष्टीला आहे आणि नैसर्गिक झीज एक वेळ सहन करू शकतात लेणी किंवा मूर्तिशिल्प, परंतु त्याच्यावरती जर काही स्ट्रक्चर्स झाली किंवा आता तिकडे जशा झोपडपट्ट्या झाल्यात आणि त्याचं सांडपाणी किंवा दुसरं एक आगंतुक पाणी जर त्याच्यावर यायला लागलं तर त्याच्यावर नक्कीच भीषण परिणाम होतो। या गुंफेचा वैभवशाली इतिहास वेगाने धावणाऱ्या मुंबईत तितक्याच वेगाने पुसला जातोय। त्यामुळे या इतिहासाचे अवशेष संपण्याआधी आपण सर्वांनीच धाव घेण्याची गरज आहे। आपल्या समृद्धतेच्या अवशेषांकडे बघून त्यांना स्पर्श करून सुद्धा अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात। वाटतं की किती मोठ्या समृद्धतेचा ठेवा आपल्या पदरात आहे। मात्र ही समृद्धता जरी आपल्या पदरात असली तरी सुद्धा ओंजळीत येतो तो फक्त करंटेपणा। हजारो वर्षांपूर्वी जेव्हा तेव्हाची संस्कृती गाडली गेली तेव्हा उत्खननात हा आपल्याला सगळा समृद्धतेचा ठेवा तर मिळाला, पण हजारो वर्षांनंतर जेव्हा आपली संस्कृती गाडली जाईल तेव्हा आपल्या पुढच्या पिढ्यांना नेमकं काय मिळणार आहे? कॅमेरामन मनोज जयस्वालसह मनोज पाठक, ABP माझा, मुंबई।